8 एप्रिल 2017 नथनकोडू केरला इथल्या बेन्स कंपाऊंड या भागामधनं एका बंगल्यातून रात्री 11:30 वाजता लोकांना आगीचे लोट येताना दिसले. हा एरिया केरळाच्या मुख्यमंत्र्यांच्या घराच्या आसपास असल्यामुळे हा हाय अलर्ट एरिया आहे. लोकांनी जेव्हा पोलिसांना फोन केला तेव्हा हाय अलर्ट एरिया असल्यामुळे ताबडतोब यंत्रणा तिथे पोहोचली. अग्निशमन दलाची लोक जेव्हा तिथे पोहोचली तेव्हा आगीने भीषण स्वरूप घेतलं होतं. पण याहीपेक्षा जास्त भीषण चित्र त्यांना आत बंगल्यात गेल्यावर दिसलं. बंगल्यातल्या पहिल्या मजल्यावर बाथरूममध्ये त्यांना 4 मृतदेह सापडले. 4 मृतदेहाची विटंबना झाली होती, काहींचे तुकडे सुद्धा करण्यात आले होते. हा सगळा प्रकार काय हा विचार करत असतानाच खालच्या मजल्यावरच्या एका खोलीतून स्फोटाचा आवाज आला. ताबडतोब पोलीस तिथे पोहोचले. तिथे पोहोचल्यानंतर त्यांना अजून एक प्रेत मिळालं आणि ते प्रेत जुनं होतं, कारण त्याला किडे लागायला सुरुवात झाली. हा सगळा प्रकार काय आहे ह्याचा विचार करत असतानाच पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं. त्यात त्यांना असं कळलं की हा बंगला प्रोफेसर राजा थरुनम यांचा आहे. घरात त्यांच्याबरोबर त्यांची कार्डिओलॉजिस्ट पत्नी डॉक्टर जीन पद्मा, त्यांचा मुलगा जॉन केडल राजा जो गेम डेव्हलपर आहे, आणि त्यांची मुलगी कॅरोलिन जी नुकतीच चायनाहून MBBS शिक्षण पूर्ण करून आली होती, ती राहत होती. आणि त्याचबरोबरीने जीन पद्मा यांची आत्या, मावशी, आजी असं कोणीतरी एक, अर्थाने ललिता नावाची आजी त्या घरात राहत होती. पोलिसांना जेव्हा 5 प्रेतं मिळाली तेव्हा प्रेतं पाहिल्यानंतर एक गोष्ट त्यांच्या लक्षात ताबडतोब आली की त्यातलं एक प्रेत हे मानवी मृतदेह नाही, तर एक लोखंडाचा पुतळा आहे. याचा अर्थ असा झाला की रिपोर्टमध्ये 4 तर मानवी मृतदेह आहे, 5वा मृतदेह नाही. म्हणजे घरातला 5वा माणूस तिथे नाही. हा 5वा माणूस होता जॉन केडल राजा. जॉन सोबत कुठला अनुचित प्रकार घडलाय का जॉन स्वतः एक गुन्हेगार आहे जो फरार आहे? जॉन जर गुन्हेगार असेल तर त्यांनी त्याच्या सख्ख्या आई वडिलांना, बहिणीला आणि आजीला मारले. हा नक्की प्रकार काय आहे ते जाणून घेऊया आजच्या द केस स्टडीमध्ये.